जय शिवराय मित्रांनो खरीप हंगाम 2025 करता केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन, मूग आणि उडीद या तिन्ही शेतमालांची हमीभावाने खरेदी करण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे। ज्याच्या अंतर्गत राज्यामध्ये 18.5 लाख मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे। 31 ऑक्टोबर 2025 पासून सोयाबीन, मूग आणि उडीद या तिन्ही शेतमालांची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे। आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हीच नोंदणी ऑनलाईन पद्धतीने कशी करायची याच्याबद्दल सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, यावर्षी नोंदणी करत असताना शेतकऱ्यांना फेस व्हेरिफिकेशन किंवा बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन अशा प्रकारे व्हेरिफिकेशन ठेवण्यात आलेले आहे, जेणेकरून फक्त शेतकऱ्याचाच हा शेतमाल हमीभावाने विक्री करता येणार आहे। मित्रांनो, याच्यासाठी आपण आपल्या जवळच्या हमीभाव खरेदी केंद्रावरती देखील नोंदणी करू शकता। याचबरोबर आपण ई समृद्धी पोर्टलवरती ई समृद्धीच्या ऍप्लिकेशन वरती सुद्धा ऑनलाईन पद्धतीने आपली नोंदणी करू शकता। ही नोंदणी करत असताना तुम्हाला मोबाईलमध्ये दोन ऍप्लिकेशन घ्यावे लागणार आहेत। एक म्हणजे ई समृद्धी आणि दुसरं म्हणजे फेस आधार आरडी, ज्याच्या माध्यमातून तुमची आधारची केवायसी केली जाणार आहे। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला ई समृद्धीचं ऍप्लिकेशन पहिले डाउनलोड करायचे, ज्याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येईल। मित्रांनो, ई समृद्धी ऍप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचे। डाउनलोड केल्यानंतर त्याला इन्स्टॉल करायचे। ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला याला ओपन करायचे। ऍप्लिकेशन ओपन झाल्यानंतर याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला विचारली जाईल ती म्हणजे भाषा। याच्यामध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी काय भाषा ठेवायची ते आपण भाषा ठेवू शकता। आणि जी भाषा ठेवणार असेल ती भाषा ठेवून आपल्याला सेव्ह करायचे। मराठी ठेवून सुद्धा ऍप्लिकेशन वापरू शकता। सेव्ह केल्यानंतर पुढे आपल्याला काय मागितलं जाणार आहे, मोबाईल नंबर टाकून आपल्याला खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे, तो कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि सबमिट वरती क्लिक करायचे। सबमिट वरती क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर हा ओटीपीच्या माध्यमातून किंवा पासवर्ड मधून आपण व्हेरीफाय करू शकता। तर पासवर्ड आपल्याकडे नसेल तर आपण ओटीपी मागून लॉग इन करू शकता। ओटीपी टाकून लॉग इन केल्याबरोबर आपल्याला तात्पुरती नोंदणी असे एक ऑप्शन दाखवले जाणार आहे, ज्याच्यामध्ये आपला मोबाईल नंबर, आपल्या जमिनीची गावाची माहिती आणि आपल्या कोणत्या पिकासाठी नोंदणी करतोय हे टाकून तात्पुरती नोंदणी करू शकतो। परंतु आपल्याला तात्पुरती नोंदणी करायची नाही, आपण पूर्ण नोंदणी करणार आहोत, ज्याच्यामध्ये बँकेचे डिटेल, नॉमिनी सर्व माहिती भरायची आहे। आता याच्यामध्ये नोंदणीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला नोंदणीसाठी ऑप्शन विचारलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आलाय, नाव आलंय। आता याच्यामध्ये आपल्याला आधार व्हेरीफाय करायचा आहे। आधार कसा व्हेरीफाय करता येणार आहे, चेहरा प्रमाणीकरण आहे आणि फिंगरप्रिंट प्रमाणीकरण आहे। आपण चेहऱ्याने करू शकता, त्याच्यासाठी आपल्याला फेस आधार आरडी ऍप्लिकेशन घ्यावं लागणार आहे आणि बायोमेट्रिक असेल तर बायोमेट्रिकनेही करू शकता। आता याच्यामध्ये आपण आधार नंबर टाकला, आपली माहिती सर्व भरली। याच्या खाली आपण जर समजा ही माहिती सेव्ह करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी सांगितलं जाईल। आता आधार व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला काय करायचंय तर चेहरा प्रमाणीकरणवरती क्लिक करायचे। आपल्याकडे फेस आधार आरडी ऍप्लिकेशन असेल तर आपल्याला डायरेक्टली आपल्याला ऍप्लिकेशन खुलेल, परंतु ऍप्लिकेशन नसेल तर आपल्याला पहिले प्ले स्टोअरवरून ऍप्लिकेशन घ्यावं लागणार आहे। ऍप्लिकेशन घेतल्यानंतर आपला चेहरा याच्या माध्यमातून व्हेरीफाय करायचा आहे। चेहरा व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला हे व्हेरिफिकेशन झालेलं असं या ठिकाणी दाखवलं जाणार आहे। याच्या खाली आपलं नाव, आपला आधार नंबर, ती सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी ऑटोमॅटिकली घेतली जाणार आहे आणि याच्यानंतर आपण नेक्स्ट वरती क्लिक करू शकता। आता नोंदणीवरती पुढे क्लिक केल्यानंतर आपल्या प्रवर्गाची माहिती, जमिनीचे आपण मार्जिनल आहात की फार्मर कसा आहात हे सर्व या ठिकाणी दाखवलं जाणार आहे। आणि याच्यानंतर आपल्याला नॉमिनी जर जोडायचे असेल तर आपण नॉमिनी जोडू शकता आणि नसेल तर आपण नंतर नॉमिनी सुद्धा जोडू शकता। आता याच्यामध्ये नॉमिनी जोडण्यासाठी पुढे आपल्याला आणखीन ऑप्शन येणार आहे। आता आपण हे सेव्ह केल्यानंतर आपण सेव्ह करू इच्छिता का, पुन्हा नॉमिनी जोडू इच्छिता का अशी विचारलं जाईल आणि नसेल तर आपण नॉमिनी न जोडता सुद्धा पुढे जाऊ शकता। नॉमिनी जोडायची असेल तर जोडू शकता। आता आपली नोंदणी झालेली आपल्याला बँकेचा तपशील, याच्यामध्ये बँकेचा तपशील आपण जर जोडलेला नसेल तर बँकेचा तपशील जोडू शकता। आयएफएससी कोड, आपला बँक अकाउंट, आपल्या बँकेच्या पासबुकची याच्यामध्ये कॉपी, ही सर्व माहिती आपण याच्यामध्ये अपडेट करू शकता। ही माहिती आपण जर अपडेट केलेली नसेल तर बँकेचा पूर्ण जे आधार संलग्न बँक खातं असेल ते आपल्याला याच्यामध्ये अपडेट करायचे आहे। आता बँक खातं अपडेट झालेले, नॉमिनी अपडेट झालेले, आपली नोंदणी पूर्ण झालेली आहे। याच्यानंतर पुढे आपल्याला जी माहिती असणार आहे ती म्हणजे आपल्याला आपल्या जमिनीचा तपशील, ज्याच्यामध्ये आपल्याला योजनेमध्ये सहभाग। आता याच्यामध्ये योजनेमध्ये सहभाग मध्ये क्लिक करायचंय। योजनेत सहभाग वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला 3 योजना दाखवल्या जात आहेत, उडीद, मूग आणि सोयाबीन। याच्यामध्ये आपल्याला सोयाबीनसाठी असेल तर सोयाबीन निवडायचे, मूग उडीद असेल तर मूग उडीद निवडू शकता। आता आपण सोयाबीनसाठी अर्ज करणार आहोत तर सोयाबीन निवडायचे। सोयाबीन निवडून 2025-26 आपण या ठिकाणी सोयाबीन नेक्स्ट करायचे। नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला आपल्या जमिनीची पूर्ण माहिती निवडण्यासाठी ऑप्शन येईल, ज्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला जिल्हा निवडायचा आहे। सर्व जिल्हे आपण पाहू शकता। आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा आहे। त्याच्यानंतर तालुका निवडायचा आहे। तालुका निवडल्यानंतर आपल्याला याच्या अंतर्गत गाव निवडण्यासाठी सांगितलं जाईल,
ज्या गावामध्ये आपली जमीन असेल ते गाव आपल्याला याच्यामध्ये निवडायचे। हा जो पत्ता आपण देत आहोत तो जमिनीचा पत्ता द्यायचा आहे। याच्यानंतर गट नंबर, सर्वे नंबर दोन्ही ऑप्शन द्यायचे। सर्वे नंबर टाकायचा आहे, आट्यानुसार आपला असलेला खाते नंबर टाकायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला याला व्हेरीफाय करायचे। याच्या पुढे एक ऑप्शन दिलेली आहे खाते नंबरच्या पुढे, त्याला आपल्याला हे करायचे। त्याच्यामध्ये आपण पाहू शकता आपली सर्व माहिती या ठिकाणी दाखवलेली आहे। याला आपल्याला सिलेक्ट करायचे आणि सबमिट वरती क्लिक करायचे। सबमिट वरती क्लिक केल्यानंतर त्या खाते नंबरची किती जमीन आहे ती दाखवली जाईल। याच्यामध्ये आपण जे काही प्रवर्ग असेल तो निवडायचा आहे। याच्यामधून आपल्याला कोणत्या गावामध्ये म्हणजे कोणत्या खरेदी केंद्रावरती आपलं सोयाबीन विकायचे ते खरेदी केंद्र दाखवलं जाईल आणि सर्व माहिती निवडल्यानंतर सबमिट केल्यानंतर पुढे आपल्याला रिडायरेक्ट केलं जाईल। ज्या ठिकाणी आपल्याला किती जमिनीवरती सोयाबीन लागवड केलेली आहे त्याची माहिती द्यायची आहे। आपलं टोटल क्षेत्र आहे ते दाखवलं जाईल। त्याच्यामधून आपल्याला किती क्षेत्रासाठी सोयाबीनची नोंदणी करायची ते दाखवलं जाईल। आता आपण 1 हेक्टर असेल 1 हेक्टर, काही गुंठ्यामध्ये जमीन असेल तर 0 पॉईंट आपण ते दाखवू शकता। याच्यानंतर आपल्याला याचा डिजिटल सातबारा अपलोड करायचा आहे, ज्याच्यावरती किंवा आपण तलाठ्याच्या सही शिक्क्याचा पिकाची नोंद झालेला सातबारा अपलोड करू शकता। कागदपत्र अपलोड केल्यानंतर याला आपल्याला सबमिट वरती क्लिक करायचंय। सबमिट वरती क्लिक केल्यानंतर आपली ही नोंदणी जी आहे ती पूर्ण होईल। आता आपण नोंदणी करू इच्छिता का, खात्री आहे का, होय करायचे। ही नोंदणी आपली पूर्ण झालेली आहे, नोंदणीचा नंबर आलेला आहे। याला आपल्याला डाउनलोड करायचं विचारलं जाईल, हो आपण डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोड करू शकता। डाउनलोड केल्यानंतर याची जी काही कॉपी असेल, याची जी काही प्रिंट असेल ते आपण प्रत्यक्ष ज्यावेळेस आपल्या सोयाबीनची विक्री करणार आहोत त्यावेळेस आपल्याला ही कॉपी लागणार आहे। त्याच्यासाठी याला आपल्याला डाउनलोड करायची, याची प्रिंट काढायची आणि डिजिटल सातबारा, आपला आधार, बँकेचं पासबुक आणि ही कॉपी ही आपल्याला प्रत्यक्ष विक्रीच्या वेळेस या ठिकाणी द्यावी लागणार आहे। मित्रांनो, या नोंदणीच्या आधारे प्रत्यक्ष खरेदीसाठीची आपल्याला वेळ मुदत दिली जाईल आणि त्यावेळेस आपल्याला याची प्रिंट देखील काढून घ्यावी लागणार आहे। सोबत सातबारा असेल किंवा इतर कागदपत्र आपल्याला त्यावेळेस लागणार आहेत। आता याच्या माध्यमातून आपण नोंदणी करू शकता आणि जर याच्या व्यतिरिक्त आपल्या जवळ जर एखादा हमीभाव खरेदी केंद्र असेल तर त्या केंद्रावरती सुद्धा आपला नवीन सातबारा, ज्याच्यामध्ये तलाठ्याच्या सही शिक्क्याचा किंवा जो काही डिजिटल सातबारा ज्याच्यावरती ई पीक पाहण्याची नोंद लागलेली असेल, असा सातबारा, आधार कार्ड वगैरे कागदपत्र घेऊन आपण आपल्या जवळच्या हमीभाव खरेदी केंद्रावरती देखील नोंदणी करू शकता। दोन्ही प्रकारच्या नोंदण्या आता हमीभाव खरेदी केंद्रावरती सुद्धा प्रत्यक्ष शेतकऱ्याला फेस व्हेरिफिकेशन किंवा थंब व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून नोंदणी केली जात आहे। या दोन्ही प्रकारानुसार आपण आपली नोंदणी करू शकता। फर्स्ट प्रिफरेन्सेस जे असणार आहेत ते हमीभाव खरेदी केंद्रावरती केलेल्या नोंदणीला असणार आहेत आणि त्याच्यानंतर ई समृद्धी पोर्टलवरती नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना देखील प्राधान्य दिले जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण मूग, उडीद आणि सोयाबीन या तिन्ही शेतमालाच्या हमीभाव खरेदीसाठी ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्त्वाची माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।